मला आपल्याला सांगायचं आहे की धारणीमध्ये एक पेपर निघेल, कॉलेजेसचे लोक धारणीमध्ये एक पेपर काढतील, क्वेश्चन पेपर, त्याच सब्जेक्टसाठी, त्याच वर्गातल्या त्याच सब्जेक्टसाठी वणीमध्ये एक पेपर निघेल, चिखलीमध्ये एक निघेल, वरुडमध्ये एक निघेल, अमरावतीमध्ये निघेल. एका अर्थाने विद्यार्थ्याचं इव्हॅल्युएशन होत नाहीये, विद्यार्थ्याचं असेसमेंट होऊन राहिलेलं आहे. आणि असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन मधला फरक मला असं वाटते की आपलं भोंगलं पटकन दुसऱ्याच्या डोक्यावर टाकून विद्यापीठ नाम निराळं होण्याच्या भानगडीमध्ये त्यांना आता नको आहे. मी त्याच्या खोलात जाणार नाही, फेल काय झालं काय नाही झालं त्याचा एक डिफरंट चॅप्टर आहे, तो कधीतरी बोलू आपण. पण आत्ता मला असं म्हणायचं आहे की जी डिग्री दिली जाते विद्यार्थ्याला, ती डिग्री इव्हॅल्युएशनच्या आधारावर दिल्या जाते, असेसमेंटच्या नाही. आणि असेसमेंट इज वन ऑफ द पार्ट जो आहे तो आम्ही मान्य करतो, पण सबस्टिट्यूशन परीक्षेचं असेसमेंट होऊ शकत नाही. आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या इनव्हॅलिड ठरतील अशी माझी ज्याला म्हणता येईल की धारणा आहे. आणि ही एक्झामिनेशन इनव्हॅलिड ठरल्यामुळं यांना डिग्री देता येणार नाही, नंबर एक. आणि दुसरी गोष्ट अशी की या मुलांना अशी एक्झामिनेशन दिल्यानंतर जे मार्क लिस्ट मिळेल, डिग्री ते 1 वर्षाने मिळते, पण मार्क लिस्ट जे आत्ता मिळेल आणि ते जेव्हा बाजारात जातील किंवा हायर लर्निंग इन्स्टिट्यूटमध्ये अप्लाय करतील तेव्हा त्या लोकांना हे स्पष्ट माहिती आहे की यांचं असेसमेंट झालेलं आहे, इव्हॅल्युएशन नाही, एक्झामिनेशन नाही. सो ते लोक आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाहीत, त्यांना नोकरी देणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठाच्या या दिशागाईच्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक पुन्हा एकदा अडचणीत येतील आणि कायमची अडचणीत येतील. कारण की विद्यार्थ्यांनी 4 वर्ष 3 वर्ष ही मोठी मेहनत करून शेवट. आणि एक लक्षात घ्या तुम्ही, दुसरंही तुम्हाला मी सांगतो की कॉन्व्होकेशन मध्ये जे मेरिट ठरवले जातात, कॉन्व्होकेशन मध्ये जे पारितोषिक दिले जातात, मेडल दिले जातात, मग त्याचा क्रायटेरिया काय राहील? असेसमेंट नेव्हर. मेरिटचा क्रायटेरिया हा एक्झामिनेशनच असतो. आणि मग कसं काय तुम्ही कॉन्व्होकेशन मधले मेरिट ठरवणार? आणि मग जर का मेरिट नाही आहे, तुम्ही जर ठरवू शकत, तुम्ही जर का तिथे 1 2 3 कारण तुम्हाला BSc पार्ट 1 मध्ये फिजिक्स विषयामध्ये कोणी पहिला आला हे ठरवणार कसं तुम्ही, जेव्हा की तुम्ही एक्झामिनेशनच नाही घेतली? असे हे गुंतागुंतीचे विषय प्रचंड आलेले आहेत. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की या संदर्भामध्ये ताबडतोब सगळ्या वारंवार चुकून राहिलेल्या विद्यापीठ प्रशासनाचं आणि माननीय कुलगुरूंचं की ते सल्ला नीट घेत नाही. नीटपणे एखादी समस्या येते, आपण घाबरून जातो, आपण या गोष्टीशी फॅमिलियर नाही आहे, मलाही कळते की आपण अशा गोष्टीशी हॅबिच्युअल नाही आहे, आपल्या रोजची आदत नाही आहे की आपण रोज अशा ऑनलाईन एक्झाम घेतो. अशा वेळेस टेक्निकली साऊंड एक्सपर्ट लोक, तज्ज्ञांनी ज्यांनी अशा परीक्षा हाताळलेल्या आहेत, बरोबर आहे, अशा लोकांना ज्याला म्हणता येईल की बोलवलं पाहिजे. बरोबरीनं एकीकडे टेक्निकल एक्सपर्टाईज आहे, दुसरीकडे मॅनपॉवरचे डिसेंट्रलायझेशन करा. तुमच्याकडे शेकडोनी प्राधिकरणाचे मेंबर आहेत, त्या प्राधिकरणाच्या मेंबर्सना एक एक जी समस्या उद्भवू शकते ती इमॅजिन करून त्यांना कामाला लावा, ते काम द्या, त्यांना विद्यापीठाच्या हितासाठी व्यवस्थित नेमा. हे सुद्धा आपण करत नाही. तिथं जे काही एक छोटंसं कडबोळ तयार झालेलं आहे, त्या कडबोळाच्या माध्यमातून स्वच्छ दिसण्यामध्ये अडचणी निर्माण होऊन राहिलेल्या आहेत. आणि याचाच परिणाम म्हणून अनेक मागच्या बैठकांमध्ये, मी त्याचा उल्लेख आता करत नाही, अनेक मागच्या बैठकांमध्ये बेकायदेशीर निर्णय झालेले आहेत. ते कधीतरी मी बोलेल तुमच्याशी. पण आत्ताचा हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. विद्यार्थ्यांच्या डिग्रीजवर प्रश्नचिन्ह लागूच शकते असं असल्यामुळं माझी मीडियाच्या मित्रांच्या माध्यमातून विनंती आहे का कृपया या सगळ्या विषयाला तुम्ही त्यांना विचारा. आता ते तुम्हाला SOPचा कदाचित आधार देतील. 6 जुलै 2020ला UGCने जी SOP दिलेली आहे त्याच्या प्रिएम्बलमध्ये, त्याच्या प्रस्तावनेमध्ये, त्या SOPच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे
की जगातले विद्यापीठ काय करून आले, जगातले विद्यापीठ धरून परीक्षा घेऊन आले, जगातली विद्यापीठ ओपन बुक परीक्षा घेऊन आलं, जगातले विद्यापीठ कंटिन्युअस असेसमेंट करून प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्याचं काही विद्यापीठ. शेवटी मला आपल्याला हे सांगायचं आहे की त्यांनी जे काही म्हटलेलं आहे ते प्रिएम्बल मध्ये अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे की जगात काय चालू. मात्र सुप्रीम कोर्टाने आणि युजीसीने एसओपी देताना स्पष्ट म्हटलेलं आहे की देयर शुड बी अ एक्झामिनेशन. असेसमेंट कॅनॉट बी अ एक्झामिनेशन. पुन्हा एकदा समजावून तुम्हाला, एखाद्या विद्यार्थ्याला अंतर्गत कॉलेजच्या अंतर्गत जज करणं दॅट इज असेसमेंट, आणि त्या विद्यार्थ्याला एंड टू एंड चिखली पासून तर चिखलदऱ्यापर्यंत, वरुड पासून तर वणीपर्यंत जर का तुम्हाला नीटपणे त्याचा मेरिट शोधायचा असेल तर ते इव्हॅल्युएशननीच होते. आणि ते इव्हॅल्युएशनचे आणि सगळं कॉलेजवर टाकून दिलं. कॉलेजची एक्झाम होऊ शकत नाही. आता ते तुम्हाला उत्तर देते की मुंबई विद्यापीठाने असं केलं, लोकांनी शेत खाल्लं म्हणून आपण खायचं नाही. विद्यापीठात त्यांनी काय केलं माझ्या लोक पूर्ण माहित नाही, पण ते म्हणतात आहे मला ऑफिसरने सांगितलं की मुंबई विद्यापीठ पण असंच केलं. मला असं म्हणायचं आहे की त्यांचे विद्यापीठ करोडोनी उद्या दोन अडचणीत येतील, त्याच्या आधी आपण सावरलं पाहिजे आणि आपण व्हायलेशन करता कामा नये. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की विद्यापीठाने आत्ताच शहाण व्हावं. आपलं पूर्णपणे तज्ञ, एक्सपर्टाईज, डोकं, अतिशय ब्रिलियंट लोक आहेत विद्यापीठामध्ये, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत, अनेक बॅकग्राऊंडचे लोक आहेत, त्यांचं सहकार्य घ्या आणि हा जो काही एका अर्थाने पोरखेड लावलेला हा पोरखेड बंद करा. तुमच्या जबाबदारीपासून तुम्ही अंग झटकून मला तुम्ही सांगा, उद्या एखाद्या पोराने जर का ऑब्जेक्शन घेतलं की व्हॉट एव्हर क्वेश्चन पेपर इज गिवन टू मी वॉज डिझाईन अँड फ्रेम बाय अनअप्रूव्ड टीचर, ज्याला टीचर म्हणून मान्यताच नाही आहे, त्या पेपर याचं जर पुढे आलं तर काय उत्तर देऊ आपण. बिकॉज इन सेक्शन 48 ऑफ MU ऍक्ट 2016 महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016 मध्ये सेक्शन 48 मध्ये बोर्ड ऑफ इव्हॅल्युएशन एक्झामिनेशन सेपरेट दिलं आणि त्याला अथॉरिटीचा दर्जा आहे, प्राधिकरणाचा दर्जा. त्यांचं काय काम आहे? त्यांचं काम आहे की युनिव्हर्सिटीच्या द्वारे होणाऱ्या परीक्षांची टाइम टेबल डिझाईन करून अप्रूव्ह करून ते टाइम टेबल इम्प्लिमेंट करणं हे त्यांची जबाबदारी आहे. या केसमध्ये टाइम टेबल कसा राहील, कोणतं कॉलेज कसा टाइम टेबल डिझाईन करेल आणि त्या डिझाईन केलेल्या टाइम टेबलला मान्यता कोणाची. मला आपल्याला यातले बारीक बारीक पापुद्रे लक्षात आणून घ्यायचे आहे. आणि म्हणून मला असं वाटते की एकीकडे ही शक्यता नाकारता येत नाही, कारण अनेक चांगल्या कॉलेजेसमध्ये सुद्धा काही विषयांचे शिक्षक हे मान्यता प्राप्त नाही आहे. आणि अशा मान्यता प्राप्त नसलेल्या शिक्षकांनी पेपर काढणं हे असंवैधानिक आहे, बेकायदेशीर आहे. आणि अशातून त्यांच्या डिग्रीवर परिणाम होणार आहे, असे आपलं इव्हॅल्युएशनवर परिणाम होणार. नंबर 1. नंबर 2, मला आपल्याला हे सांगायचं आहे की जे काही अकॅडमिक काउन्सिलने डिसिजन घेतलेला आहे, माझी अशी मान्यता आहे की प्रशासनाने त्यांच्यासमोर होलिस्टिक व्ह्यू, परिपूर्ण चित्र ठेवलेलं नाही. आधी काय करायचं आहे, याचे परिणाम काय होणार आहे हे न ठेवता त्यांना घाईघाईमध्ये आमचं विद्यापीठ हे इमर्जंट विद्यापीठ आहे, मॅनेजमेंट काउन्सिलची बैठक इमर्जंट, परचेस कमिटीची बैठक इमर्जंट, कोणतीही बैठक इमर्जंट, रेग्युलर मिटिंगला कमी आणि इमर्जंटवर जास्त चालते आमचं काम. त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. हे इमर्जंट विद्यापीठाचा परिणाम आता हा असा होणार आहे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे, मी माननीय राज्यपालांना रात्री सकाळी पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्राच्या कॉपीज मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हेच मुद्दे मी मांडलेले आहेत आणि त्यातलं एक वाक्य मी आपल्या सगळ्यांसमोर मुद्दा वाचून दाखवतो. दॅट इज पॉइंट नंबर 8 की फेअर एक्झामिनेशन, निष्पक्ष एक्झामिनेशन कशी असते, तर इट इज सिमिलर इन नेचर, इथं सिमिलर इन नेचर पाळलं गेलेलं नाही. सेम ॲटमॉस्फिअर पण नाही. त्यानंतर सेम डिग्री ऑफ डिफिकल्टी. तुम्हाला माहिती आहे एक पेपर जेव्हा निघतो आणि तो सर्व सेंटरवर कॉमन असतो तर प्रत्येक विद्यापीठाच्या आपल्या विद्यार्थ्याला समान काठिण्य पातळीमधून जावं. इथं काय आहे, इथं तर मी
एखाद्याने म्हटलं की माझ्या पोर्ट्रेट पास करून टाकायचे आहे, तर मी तर काय काय कसे प्रश्न काढीन याचं तर काही धर्मच नाही आहे. म्हणून ही एक्झामिनेशन होऊ शकत नाही, बिकॉज फेअर चान्स इज नॉट गिवन टू एव्हरी स्टुडंट. आणि मग आपल्याकडे केवळ ग्रँटेड नाही, नॉन ग्रँट पण कॉलेजेस आहेत. आणि ते केवळ इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा प्रोफेशनल नाही, सामान्य आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे पण परमनंट नॉन ग्रँट कॉलेजेस आहेत, जिथे आजही अप्रूव्ड टीचर नाही, प्रिन्सिपॉल नाही, काहीच नाही. आणि म्हणून ही परीक्षा विद्यापीठानेच कंडक्ट केली पाहिजे. आणि ती कंडक्ट करण्यामध्ये मदत मात्र कॉलेज करू शकतो, जे आजही करतात. मला आपल्याला हे सांगायचं आहे की तुमच्याकडे तुम्ही सगळ्या लोकांना प्रचंड मोठं कामाला लावून माननीय सर्व शिक्षकांनी, सर्व कॉलेजेसच्या अप्रूव्ड शिक्षकांनी आपला वेळ देऊन हे राष्ट्रीय कर्तव्य समजून तुम्हाला आता 8-10 दिवसापूर्वी सगळे पेपर सेट करून दिलेले आहे. हे तुमच्या कस्टडीमध्ये असताना पुन्हा कॉलेजला तुम्ही पेपर काढायला लावून राहिले. काय गरज आहे? तुम्ही त्या परीक्षेत जी कोणती परीक्षा घ्यायची आहे त्याचे जे प्रश्न निघालेले आहेत त्याची एक लिंक बनवा, ती प्राचार्याला पाठवा. प्राचार्य समोर असलेले ऑफलाईन असो का ऑनलाईन असो या विद्यार्थ्यांना एका विशिष्ट वेळेमध्ये जी विद्यापीठाने दिलेली आहे, आता तर विद्यापीठाने दिलेलीच नाही, कारण तो टाइम टेबल यांनी घोषित करायला. एखाद्या कॉलेजमध्ये मी सकाळी 7 वाजता पेपर घेतो, एखाद्या वेळी मी 9 वाजता घेतो. याच्यामध्ये कुठलीही पॅरिटी राहिलेली नाही आहे, कुठलीही समकक्षता राहिलेली नाही. त्यामुळे या अशा समकक्षता नसल्यामुळं त्यांच्या स्वरूपामध्ये समकक्षता नाही, त्यांच्या काठिण्य पातळीमध्ये समकक्षता नाही, त्यांच्या टाइम टेबलमध्ये समकक्षता नाही. असं असताना ती डिग्री माझ्या मताने आणि कायद्याने पण जे काही लिहिलेलं आहे, मला जोपर्यंत समजते ती डिग्री व्हॅलिड होणार नाही आणि त्यातून प्रचंड मोठा मनस्ताप होईल. आता हजारो लाखो रुपये मी रुपयाचं कन्व्हर्शन मी मॅन आवर्स मध्ये करून राहिलो. मनुष्य तास किती खर्च पडले तुम्ही पहा. मग आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की फेल काय केलं विद्यार्थी. मी आता बोलून राहिलो होतो एका जबाबदार अधिकाऱ्याशी आणि एका जबाबदार समिती सदस्याशी. मग परीक्षा झाली नाही. ज्या टेंडरमध्ये असं म्हटलं होतं की प्रायर टू डेट ऑफ एक्झामिनेशनची जी डेट आहे त्याच्या 5 दिवस आधीपर्यंत 5 दिवस आधी तुम्हाला विविध परीक्षांच्या ज्या काही 247, 647 परीक्षा विभाग सांगतो त्या प्रत्येकाची मॉक टेस्ट 5दा घ्यायची आहे. एकदा 5 दिवसपर्यंत घ्यायची आहे. आता मला सांगा तुम्ही योग्य वेळी जर लॉग इन ID त्यांना मॉक टेस्टमध्ये दिल्या गेले असते, अडचणी लक्षात आल्या असते. लॉग इन ID डिलिव्हर नाही झाला, लिंक बरोबर जाऊन नाही राहिली, ओपन बरोबर नाही झालं, काही जणांचं झालं, काही जणांचं राहिलं, अनेक गोष्टी लक्षात आल्या असतात. त्या कंपनीला यांनी ब्लॅकलिस्ट केलं, त्या कंपनीने ह्या टेस्ट कंडक्ट केल्या नाही अशी माझ्याजवळ फार खात्रीलायक बातमी. मग त्याचं मॉनिटरिंग करणारे प्रोविसी काय करून आले होते, वेदर मॉक टेस्ट वॉज कंडक्टेड ऑन टाइम विच वॉज डिक्लेअर इन दॅट करा, त्याच्यामध्ये म्हटलं आहे तुम्ही. मग ते मॉक टेस्ट संपन्न झाली की नाही, नीट ती पूर्ण झाली की नाही, त्याच्यामध्ये किती मुलं सक्सेसफुली त्याच्यात सामावले गेले, किती लोकांना त्रास झाला, हे जर का नीट आलं असतं तर तेव्हाच आपल्याला अजून टेक देत आली असती. हा एवढा मोठा केऑस, पोरांना धावपळ करावं लागली, कुठून कुठून पोरं आले, वरून आले, कुठल्या दुसऱ्या गावावरून आले. या कॉलेजमध्ये ऑनलाईन होत नाही, ऑफलाईन चला. कुठेची गर्दी, OMR सीट नाही. मला एक SMS आहे प्रिन्सिपॉलचा की सर माझ्याकडे OMR सीट या 250 पाठवल्या आणि माझ्या उरावर पट्टे पडलेले 700. कुठून आणू मी OMR सीट. मला हे म्हणायचं आहे की असं जे भोंगळ कारभार झाला, या भोंगळ कारभाराची पण कॉस्ट आहे काहीतरी आणि आता ती वसूल केली पाहिजे. जे जबाबदार असतील घटक त्यांच्याकडून. आणि मग या गोष्टीवर मला तर फार आश्चर्य वाटलं. आणि अब्दुल कलामांच्या जीवनातला प्रसंग सांगतो. 1979 साली रोहिणी सॅटेलाइट आपण अवकाशामध्ये पाठवलं, स्पेसमध्ये पाठवलं. त्याला 12 कोटी रुपये खर्च आला होता आणि विदिन
300 सेकंड म्हणजे त्याचे 19 साली वाया गेले, त्याची रुखरुख त्यांना ओपनली गेले, ते ओपनली गेले, प्रेसला सामोरे गेले की यस वी फेल बट वी विल टेक अनदर अपॉर्च्युनिटी अँड वी विल कम आउट विथ द सोल्युशन इन नेक्स्ट इयर अँड वी विल लॉन्च दॅट वेहिकल. त्यांनी केलं 1980 साली जून महिन्यात. रोहिणी चांगला स्थापित केला. वाय कुलगुरू आणि यांनी प्रेस घेतली नाही, नुसते आपले व्हिडिओ जारी करून आले का नाही गेले. आणि दुर्दैवी आहे का जो तोडफोड झालेली आहे त्याचं मी समर्थन नाही करत, पण ती तोडफोड का झाली याचा अंतर्मुख होऊन माझ्यासारखे मॅनेजमेंट काउन्सिलचा मी मेंबर आहे. मी विद्यार्थ्यांना जर का नीटपणे त्यांच्या समस्यांच्या बाबतीत, त्यांच्या चिंतेच्या बाबतीत, त्यांच्या विवंचनेच्या बाबतीत मी जर का नीट ऍड्रेस करू शकत नसेल तर दॅट इज माय फेल्युअर. मी तर माफी मागितली, एक व्हिडिओ तुम्ही पाहिला, मी माफी मागितली, आजही माफी मागतो त्या विद्यार्थ्यांची, पालकांची, शिक्षकांची, प्राचार्यांची की ज्यांना नाहक विद्यापीठाच्या गोंधळामुळे मनस्तापाला सहन करावा. मी आपल्याला सांगतो आणि मला आपल्याला हे म्हणायचं आहे की मशिनरी शुड बी ट्रान्सफर. जी कोणती यंत्रणा असेल, छोटी असो मोठी असो, ती ट्रान्सपरंट असली पाहिजे. ती जर का अशी वेगवेगळ्या एका सर्कलमध्ये काम करत असेल तर तिथे किडे पडणारच आहे, ती नाचणारच आहे सिस्टीम. का म्हणून अकॉर्डिंग आणि सेक्शन 30 ऑफ मॅनेजमेंट महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट, वी मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर्स आर पॉलिसी मेकिंग मेंबर्स. अधिकृतपणे आम्ही पॉलिसी, मग ही पॉलिसी ठरवताना कोणत्या मॅनेजमेंट काउन्सिलला यांनी बोलवलं? नो, मला हे कळते की अप्रुव्हल घेणं हे देणं हे अकॅडमिक काउन्सिलचं काम आहे, पण पॉलिसी डिझाईन करताना प्रत्येक घटकाचं मत घेऊन मग ती पॉलिसी डिसाईड करणं यांनी निर्दोष ही प्रक्रिया होण्यामध्ये मदत होते. सगळ्या स्टेक होल्डर्सचा समावेश होतो आणि अशी अधिकाधिक पार्टिसिपेशनची व्यवस्था ही नेहमी नेहमी निर्दोष असते. हा जगाचा अनुभव. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवस्थेमध्ये एखाद्या पॉलिसी होल्डरचं अधिकृत असलेलं सहभाग जेव्हा नाकारता तेव्हा तुम्ही एका ड्युबियस नेचरच्या, संशयास्पद वृत्तीच्या आणि या सगळ्या गोष्टींना जन्म देत असता. वाय नॉट सिनेट मेंबर कॅपेबल? काही कारणाने काही सिनेट मेंबर जे मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये नाही जाऊ शकत, नाही जाऊ शकत. इट डझंट मीन की त्यांच्यामध्ये क्षमता नाही. अनेक प्राचार्य असे आहेत, रिटायर्ड झालेले असतील, आत्ताचे असतील, रिटायर्ड प्राचार्यांना तुम्ही कमिट्यात बोलवता, त्यांना वाटतं तेवढ्या त्यांच्या सुविधांचा आणि आपल्या सुविधांचा, सेवांचा तुम्ही वापर करता. मग अशा वेळेस लेट नोबल थॉट कम फ्रॉम इच नूक अँड कॉर्नर ऑफ द सोसायटी. सगळ्या कानाकोपऱ्यातून असे विचार आले पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या सगळ्या याच्यामध्ये सपशेल विद्यापीठ हे आम्ही शासनाला लिहिलेलं आहे की ताबडतोब माननीय कुलगुरूंना हे निर्देश द्यावे की त्यांनी हे जे डिसिजन घेतलेलं आहे मॅनेजमेंट काउन्सिल, आपलं अकॅडमिक काउन्सिलचे, कारण तेही चेअरमन आहे, अकॅडमिक काउन्सिलचे चेअरमन तेच, बोर्ड ऑफ इव्हॅल्युएशन अँड एक्झामिनेशनचे चेअरमन तेच, सिनेटचे चेअरमन तेच, मॅनेजमेंट काउन्सिलचे चेअरमन तेच. इतकं सगळं असताना हाऊ ही कॅन इग्नोर, कसे काय ते दुर्लक्ष करू शकतात आणि हाऊ ही कॅन व्हायोलेट, कसं काय उल्लंघन करू शकतात जे कंडिशन्स, या कंडिशन्स म्हणतो प्रोव्हिजन्स या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲक्टमध्ये. एवढं मला आपल्याला सांगायचं आहे आणि त्याच्यामुळे मी याचं मराठीत पण आपल्याला करून देतो. थोडं मी सगळ्यांची क्षमा मागतो कारण की डिसिजनची मी वाट पाहून राहिलो होतो. सकाळपासून मी हे विद्यापीठ ॲडमिनिस्ट्रेशनला पाठवण्याच्या मागे होतो की काइंडली टेक दिस डिसिजन बॅक, पण अनफॉर्च्युनेटली आय एम नॉट, आय डोंट गेट सक्सेस. मला काही त्याच्यात सक्सेस मिळाला नाही, म्हणून मला तुम्हाला तातडीने बोलावं लागलं. त्यांनी क्वेश्चन्स, काही प्रश्न असेल तुम्ही उत्तर देऊ. हो, ही जी प्रोमार कंपनी आहे ही मिसिंगच्या जवळची समाधान करते आणि हा जो कंत्राटीला कंत्राट देताना कुठल्याही प्रकारचं टेंडरिंग करण्यात आलेलं नाही. हे कितपत सत्य आहे? मिसिंगच्या जवळची आहे की याच्याबद्दल मला माहिती नाही आहे, पण एक गोष्ट नक्की आहे की इन वन ऑफ द मीटिंग ऑफ मॅनेजमेंट काउन्सिल, व्यवस्थापन परिषदेच्या एका बैठकीमध्ये जेव्हा या कंपनीला हे काम त्याच्यासाठी
त्याला काळ्या यादीत टाकलं गेलं, डिमांड केलं गेलं, जे काय असेल असेल ते. त्यावेळेस मी अतिशय कॅटेगोरिकली फार नेमका प्रश्न विचारलेला होता. बिकॉज एका डॉक्युमेंटमध्ये, विद्यापीठाच्या एका डॉक्युमेंटमध्ये क्रोमाचे डॉक्युमेंट माझ्यासमोर होते आणि मला हे पूर्ण माहीत होतं की त्या जे काही डॉक्युमेंट समोर होते त्यानुसार या कंपनीला अशा याचा अनुभव नाही. हे मी मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये पैसे देण्यासाठी त्या कंपनीला त्याच्या मोबदल्यामध्ये जे पैसे द्यावे लागतात तो ॲडिशनल खर्च होता एक्झाम विभागाचा, म्हणून त्याला मान्यता घेण्यासाठी म्हणून मॅनेजमेंट काउन्सिलकडे यावं लागतं. कारण की वित्त बाबींसाठी फायनल अथॉरिटी ही मॅनेजमेंट काउन्सिल आहे, म्हणून आमच्याकडे ती मान्यता मागायला आली या प्रोमार्कला जे पैसे द्यायचे त्यासाठी. ॲट दॅट टाईम आय रेज दॅट इश्यू. याला अनुभव नाही आहे नंबर 1. आणि हे निवडलं कसं, मी त्यावेळेसच बोललो होतो की पुणे विद्यापीठाने आणि कोल्हापूर विद्यापीठाने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सुविधा घेतलेल्या. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तुम्हाला माहिती आहे की एवढी पॉवरफुल इन्स्टिट्यूट आहे, शेअर बाजार जो चालतो, त्यांना हे आयोजित करावं लागतं अशी कामं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घेतल्या. अनेकांनी जळगाव विद्यापीठ सक्सेसफुली पुढे गेलं. एका अटेम्पमध्ये फेल गेलं पण दुसऱ्या वेळेस जोडवण्यासारखं विद्यापीठ सक्सेसफुल झालं. मला आपल्याला सांगायचं आहे की दॅट इश्यू वॉज रेज बाय मीच तिथे विषय काढलेला होता. पण त्याच्याकडे माझं मत असं आहे की माननीय कुलगुरूंनी गंभीरतेनं पाहिलं नाही. मी त्याही गोष्टीचा उल्लेख केला की आधी त्यांचे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत, ते हे रिफ्लेक्ट करत नाही की यांना ते अनुभव आहे म्हणून कसं काय डिसिजन घेऊन राहिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटते की खुश करो आंदोलन हे चालू आहे का काय, लोकांना खुश करा, विद्यार्थ्यांची बळी द्या, विद्यार्थ्यांच्या फ्युचरची करा, पण खुश करा लोकांना. म्हणून मला असं वाटतं आज जे बोलावं लागून राहिलं फार फार वेदनेनं बोलावं लागून राहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो काही केऑस निर्माण झाला. मला आपल्याला हे म्हणायचं आहे, वेन यू पुट सम लाईन्स ऑन ॲग्रीमेंट, तुम्ही जेव्हा ॲग्रीमेंट घेता त्याच्याकडून त्याला विचारतही नाही का तुझ्या कंपनीचं तुझ्या स्वतःच्या मालकीचं डेडिकेटेड सर्व्हर आहे की नाही, त्याच्यावर सगळा डेटा जाणार आहे. आज ते सांगून राहिले की यांचं सर्व्हर नव्हतं. मला लाज वाटायला पाहिजे की आज तुम्ही सांगून राहिले की त्याचं स्वतःचं डेडिकेटेड सर्व्हर नाही आहे. माझं असं म्हणणं आहे का जर का हे डेडिकेटेड सर्व्हर नाही आहे तर ही सगळी गोपनीय माहिती आज अनवॉन्टेड हँड्समध्ये, मी तरी बोललो हे अवांछनीय हातांमध्ये हा सगळा डेटा गेलेला आहे. त्याला जबाबदार कोण? जसं माइंड लॉजिक जो स्वतःचा डेटा सर्व्हर नव्हतं, हे आता जे अन्य कामं होऊन राहिलेले स्वतःचे सर्व्हर नाही आहे. आणि सर्व्हर हे कशासाठी पाहिजे? आणि गेल्या 30 मला ते म्हणायचं आहे, आमच्याकडे बोर्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाचं बोर्ड दिलं कायद्यामध्ये आहे. त्या बोर्डासमोर हा विषय येत नाही तुम्ही की हाऊ टू इम्प्लिमेंट, परस्पर चालू आहे. बोर्ड ऑफ काय म्हटलं तुम्हाला आता, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं कोड आहे, अधिकृत कोड आहे. त्याचे चेअरमन स्वतः VC आहेत मला वाटते, किंवा प्रो VC, दोनपैकी एक नक्की. मला आपल्याला हे सांगायचं आहे की हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. आणि मला एक सांगतो, नाईलाजाने मी प्रेस घेऊन आलो. माझे तुम्ही होतात त्या दिवशी, माझ्या अनेक पत्रांना 3 वर्षापासून एकही उत्तर नाही. आज त्यांना विचारही वाटत नाही, कारण की इतिहास असा आहे की ते उत्तर देत नाही, टाइमपास होतो. त्यामुळे पब्लिकची अर्जन्सी लक्षात घेता, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता, पालकांचा मनस्ताप लक्षात घेता, आमच्यासारख्यांच्या शिक्षकांच्यावर जे काही लांछन लावायचे प्रकार मिळाले ते लक्षात घेता मी प्रेस घेऊन आलो. अन्यथा त्यांनी जर वेळेवर उत्तर दिले असते तर मी प्रेसही कदाचित घेतली. मी त्यांना विचारला, जी ऑनलाईन कंपनी जी निवडल्या गेली त्या कंपनीसाठी जो चेअरमन निवडला गेला, ती कमिटी होती, त्या कमिटीचा चेअरमन असा व्यक्ती होता चारित्रिक विभागाचा प्रमुख, का ज्याला त्याचा कम्प्युटरचं ज्ञान नाही. तर तो कशा पद्धतीने त्या कंपनीचं हे पार्ट कंपनीची कशी आहे, काय आहे, बरोबर आहे, तज्ञ आहे की नाही या कंपनी. टेक्निकल कमिटीचं अध्यक्ष ज्यांना नेमलं गेलं, मुळात मला असं वाटते की माननीय कुलगुरूंनी जो पातळपणा करणार लावला या विद्यापीठाच्या ॲक्ट, स्टॅट्यूट आणि सगळ्या गोष्टींचा, त्याच्यापासून त्यांनी आता बाद झालं पाहिजे. त्याच्यापासून त्यांनी जरा स्वतः अलिप्त केलं पाहिजे. माझी फार कळकळीची भूमिका आहे. मला एक कळत नाही ते कमिटीचं नाव काय आहे, तांत्रिक समिती, टेक्निकल कमिटी. कमिटीचं नाव तुम्हीच ठेवलं आहे माननीय कुलगुरूंनी, आम्ही नाही ठेवलं. मग कुलगुरूंनी गठीत केलेली कमिटी जर का तांत्रिक समिती आहे तर हाऊ that committee can lead under the chairmanship of a non-technical person. नाही होऊ शकत. आणि मला हे म्हणायचं आहे, एक्सपर्टाईज घेतली पाहिजे. आणि माझं तो ओपन म्हणणं आहे
अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये जर एखादा एक्सपर्ट सापडला नाही, वाटेल तेवढे पैसे देऊन त्याचा सल्ला घेण्यासाठी, त्याला ऑनलाईन घेण्यासाठी या सगळ्या बैठका ऑनलाईन झाल्या नाही. एखाद दुसरी बैठक फिजिकल झाली असेल. मला हे म्हणायचं आहे त्याचे एक्सपर्टाईज म्हणून आता ते पेशंटमध्ये येतील ना. हा उत्तर काय आहे, आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. ही इज अ मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर. मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर. आता मला उद्या जर का मी मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर आहे आणि मला जर का म्हटलं तर तुम्ही एक सी लँग्वेज आहे, जावा लँग्वेज आहे, अजून नवीन नवीन त्याचे प्लॅटफॉर्म आलेले आहेत कॉम्प्युटरची द्या सोडून इकॉनॉमिक्स. मी मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर आहे. इकॉनॉमिक्स विषयाचा पेपर फुटला, इकॉनॉमिक्स विषयाचा पेपर व्यवस्थित डिझाईन नाही झाला, मी मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर आहे. मला चेअरमन करा. मी मला काही घेणं नाही ते इकॉनॉमिक्स. हा मी फिजिक्सचा आहे. मला विचारा. हा कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये हाऊ आय कॅन गिव्ह ॲडवाइस टू युनिव्हर्सिटी. कन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला आर्किटेक्ट बोलावं लागेल, काही करावं. हा तुम्ही हे करा की ते मॉनिटरिंग होत आहे की नाही, तर त्यांना तुम्ही वन ऑफ द मेंबर बनवा. प्रॉब्लेम तो नाही आहे. पण हाऊ कॅन ही बी अ चेअरमन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे असं एका ठिकाणी नाही झालेलं. आता ते सगळं बाहेर निघाल निमित्त तर हे झालेलं आहे. आम्हाला तर काहीच माहिती नाही बा. आम्हाला फक्त एवढं कळलं बा 8 रुपये पर पेपरनं द्यायचा. आता किती विद्यार्थ्यांच्या परीक्षा, कसं काय, टमूक त्याच्यात अजून काय व्हेरिएशन आले, काय आले आम्हाला काहीच माहिती नाही. कारण करारामधली रक्कम आम्हाला माहीतच नाही. सर तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुन्हा एकदा माहितीसाठी सांगतो आणि फार जबाबदारीनं सांगतो. हे जे प्रोमार्कला पैसे द्यायचे आहेत याचं बजेट BOEE बोर्ड ऑफ इव्हॅल्युएशन अँड एक्झामिनेशननी ते बजेट तयार करून मॅनेजमेंटला पाठवायचं असते. ज्या दिवशी मान्यता घेतली त्या दिवशी मी त्यांना विचारलं की हे बजेट BOEने बनवलं का नाही. माकडं करून आला. आम्ही प्रिपेअर केला. आपण असं म्हणतो म्हणजे आम्ही त्याच्यात दोषीच आहोत. आम्ही असं म्हणतो त्याला विद्यापीठाची परीक्षा घ्यायची, अमुक आहे ढमुक आहे, देऊ टाका मान्यता. पण त्याही दिवशी मी कॅटेगोरीमध्ये म्हटलं होतं की हे वैधानिक पद्धतीनं वर आलेलं डॉक्युमेंट नाही आहे. याची चर्चा BOE मध्ये हे 8 रुपये BOEने ठरवलेच नाही. हे 8 रुपये BOEने ठरवलेच नाही. आणि तुमच्या माहितीसाठी ज्या दिवशी मॅनेजमेंट काउन्सिल मधून ही मान्यता घेण्यात आली त्या दिवशी दुपारी BOEची मीटिंग होती. का नाही ठरवलं तुम्ही त्यांच्यासमोर? मला आपल्याला हेच सांगा. आणि त्या प्रोमार्क याच्या पहिले घेतली आहे का परीक्षा कुठे? माझ्या माहितीप्रमाणे मी जे डॉक्युमेंट प्रोमार्कचे एका वेगळ्या संदर्भामध्ये पाहतो आहे. आता मी विषयपूर्ण झालेलो त्यांना मी विचारलं की म्हणून तुम्ही प्रोमार्कला कुठल्या आधारावर कंत्राट दिला. त्यांचं म्हणणं असं होतं की नागपूरला या कंपनीत 13 वर्षापासून काम करत आहे आणि अतिशय व्यवस्थितपणे या कंपनीत काम केलं आहे. एक्झाम्पल्स, ऑनलाईन एक्झाम्पल्स. एक कंपनी गटार साफ करून आली 13 वर्षापासून, हा सक्सेसफुली. मग ती कंपनी हे काम करायला एलिजिबल होते. या 13 वर्ष झाले. 13 वर्षात नागपूर विद्यापीठामध्ये ऑनलाईन परीक्षा किती कंडक्ट झाले? उलट जाऊ ना, पण आता रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये जाऊ. 13 वर्ष यांना सक्सेसफुल अनुभव आहे ना. मग 13 वर्षामध्ये नागपूर विद्यापीठाच्या कोणत्या ऑनलाईन परीक्षा एंड टू एंड मुलांची यादी बनवणे, त्यांना लॉग इन ID देणे, त्यांचे पासवर्ड देणे, त्यांच्या लिंक पाठवणे, मुलांनी पेपर सोडवणे, ते सोडवलेले पेपर बॅक येणे, ते असेस होणे, या सगळ्याचा प्रोमार्कला गेल्या 13 वर्षापासून अनुभव आहे. तर मग हे त्या दिवशी का नाही सांगितलं आम्हाला? ज्या दिवशी मान्यता घेतली आम्ही ऑब्जेक्शन रेस केले त्या दिवशी. म्हणजे याचा अर्थ विद्यापीठाचे कुलगुरू दिशाभूल करत आहेत प्रकारांची. मला आता तुम्हाला एक दिशाभूल सांगतो ना, मी एक दिशाभूल सांगतो. तर कालच्या आधीचा परवाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की आम्ही सक्सेसफुली मॉक टेस्ट घेतल्या, त्याच्यात आम्ही सॅटिस्फाय झालो आणि मग पुढचं पाऊल उचलतो. खरा क्वेश्चन माझा एक प्रश्न आहे की हाऊ मेनी मॉक टेस्ट वर कंडक्टेड बाय प्रोमार्क? 50,000चा आकडा. मी तुम्हाला काय म्हणालो, विद्यार्थी किती बसून राहिले? 1 लाख. एक मिनिट. कंडक्ट केल्याचा अर्थ काय? कंडक्ट केल्याचा अर्थ काय? एंड टू एंड तुमच्याकडे माहिती आली का? आता मी प्रोविशनशी बोललो तर मी प्रेसला चाललो आहे. कृपया तुम्ही मला असं सांगा की जी परीक्षा तुम्ही घेऊन चुकले, आता जो गोंधळ झाला त्या दिवशी,
त्या दिवशी अनेक पोरं, मला पोरांनी प्रश्न विचारला, हा एक मोठा मुद्दा आहे. ते म्हणतात सर आम्ही तर पेपर देऊन चुकलो, आता काय जी आली परीक्षा. आतापर्यंत नेमकी किती मुलांनी नाही, मी तोच प्रश्न माननीय प्रकुलगुरूंना विचारला. आणि तुम्हाला मी सांगतो, प्रकुलगुरू हे या एक्झामिनेशनच्या व्यवस्थेचे प्रमुख आहेत. ते किती जणांना माहिती आहे मला नाही. ते विनोद एच.आर. देशमुखच होता. Why not? He is the person who deals with the each and every aspect of examination, evaluation, assessment, reassessment. सगळ्यांचे जबाबदार कोण आहे? मग मी त्यांना जेव्हा फोन केला की मी प्रेसमध्ये चाललो आहे, माझ्या तोंडून कुठलंही गलत वाक्य निघू नये म्हणून मी तुम्हाला फोन केलेला आहे की ज्या मुलांनी हा गोंधळ या दिवशी झाला आणि ज्यासाठी तुम्ही परीक्षा कॅन्सल केली असं म्हणता, ते पोरं म्हणतात की ऑन व्हॉट बेसिस यू आर कॅन्सलिंग माय एक्झाम. काय आधार आहे तुम्हाला? मी तर परीक्षा देऊ चुकलो. कालच्या याच्यात त्यांनी निर्णय घेतला म्हणते तो, का त्या परीक्षा रद्द केल्या. पण का? तुमच्या आले दिवाळीच्या म्हणा, हे काय त्या मला ते कोण होता तो मुंबईत तुगलक, जो त्याच्या हिशोबानं नाणे काढले है ना, साबळ्याचे नाणे, कायचे नाणे होता तो तुगलकीच ना, मग तुगलकच होता तो. हा म्हणजे माय मनात आलं कॅन्सल करून टाका, माय मनात आलं घेऊन टाका, असं कसं चालेल हो? मग तुम्हाला जर घ्यायचे आहे किंवा कॅन्सल करायचे तर व्हॅलिड रिझन द्या ना. व्हॅलिड रिझन तुम्ही कोट केलं का? आत्ता ते सांगून राहिले मला माननीय प्रकुलगुरू की काही लोकांचे मार्कच नाही आले, काही लोकांचे अर्धवटच आले, मग आम्ही काय करावं? अरे तुमचं फेल्युअर आहे. तो पोरगा म्हणत मी तर 40 किलोमीटरवर तुम्ही जाऊन ऑनलाईन नाही दिले, तुम्ही गाडीला किक पाहिजे 40 किलोमीटरवर गेलो, परीक्षा देऊन आलो, बरोबर आहे, 9 वाजेपर्यंत. आणि माझ्या मनात आलं की नाही कॅन्सल, मला म्हणणं आहे कॅन्सल करायचं तर व्हॅलिड रिझन द्या आणि सगळ्यांच्या समोर येणार. वाय यू आर हायडिंग युअर सेल्फ, का म्हणून तुम्ही स्वतःला लपवून राहिले या समोर. हो, हा विषय आहे की यांनी कंपनीला जो पैसा दिलेला आहे आता कंपनीनं सॅटिस्फाईड काम केलेलं नाही आहे. ज्या कामासाठी समजा तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे पैसा दिला नसेल, काही माहितीप्रमाणे पैसा दिला नसेल. पद्धत ही आहे, ऍडव्हान्स दिल्यानंतर ऍडव्हान्स दिला तर व्याजासकट वसूल करू. 138 मला का एक्झॅक्ट माहिती मी तुम्हाला सांगतो, 138 का 134 मला वाटते डॅमेजेस वसूल करण्याचं एक आमच्याकडे सेक्शन. कंपनीकडूनच कसे काय डॅमेजेस वसूल करायचे हो? अनेकांकडून करावं लागतील ना. आता म्हटलं हे जी त्या कमिटी असेल ती कमिटी पण त्याचं दोषी आहे ना. एक लक्षात घ्या, कमिटीने त्यांचं काम केलं, कमिटीमध्ये जे चेअरमन होते ते इटसेल्फ नॉन टेक्निकल होते, पण त्या कमिटीमध्ये 2 टेक्निकल लोक होते. एक डॉक्टर मराठे HUPMचे आणि डॉक्टर बमनोटे इंजिनिअरिंग कॉलेज पटण्याला, दोघेही त्याच्यामध्ये होते. मी त्यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की आमचं काम होतं की जी त्याने प्रेझेंटेशन दिलं ते प्रेझेंटेशन आहे ओके की नाही एवढंच पाहायचं काम होतं आमचं, बरोबर आहे. पण नाही पुढचं सांगतो किती भयानक आहे, पण त्यांची ती व्यवस्था 1 लाखाचा डेटा पेलू शकते की नाही हे आम्हाला माहित नाही, बरोबर आहे. हे 1 लाख खोटे जेव्हा त्या लिंकवर येतील किंवा 8,000 येतील, 10,000 येतील वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, ती लिंक आणि तो सर्व्हर ते तेवढं पेलायला कॅपेबल आहे की नाही हे आम्हाला माहित नाही, कारण सर्व्हर दाखवलं गेलं नाही, आम्हाला एवढंच दाखवलं गेलं. आणि तो जे आणि शेवटी हे जे आहे ना, म्हणूनच इथं म्हणतो मी त्या चेअरमन कोण पाहिजे होता? चेअरमन पाहिजे होता टाटा कन्सल्टन्सीचा कोणीतरी एक पाहिजे, MPSCचा कोणीतरी एक, UPSCचे नेटसेटवाले जे कोणी याच्यातून वर्षानुवर्ष जाऊन राहिले तो चेअरमन पाहिजे. पण आम्हाला पुष्कळ आंदोलन करायचं आहे, आम्हाला विद्यापीठातल्या राजकारणाला जन्म द्यायचा आहे. त्या कमिटीवरही काहीतरी ऍक्शन व्हायला पाहिजे ना. त्यांनी आता कमिटीवर ऍक्शन काय लक्षात ठेवा, कमिटीचे मिनिट्स ज्या दिवशी आमच्या समोर येतील, आता मी मिनिट्स मागितले, येताना मिनिट्स मागितले, कारण मला असं वाटत होतं आधीच घाई झालेली आहे, त्याच्यातही काही डॉक्युमेंट सुटू नये म्हणून मी माननीय कुलगुरूंना म्हटलं की जी कमिटी टेक्निकल कमिटी तुम्ही गठीत केली आणि त्या टेक्निकल कमिटीमध्ये प्रोमार्कला तुम्ही जे निवडलं त्या कमिटीचे मिनिट्स पाहिजे मला. ते म्हणजे की माझ्याजवळ नाही. म्हटलं यू आर हेड ऑफ दी एक्झामिनेशन सिस्टीम अँड यू सेड दॅट की माझ्याजवळ नाही, ते HR देशमुखांकडे पाहावं लागेल. मला असं नाही का, ते तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि मला असं वाटते की कमिटीच्या संदर्भातलं पॅनलचा आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती बोलतो.
सर यांच्याकडे म्हणजे जर पदवी द्यायची आहे विद्यापीठाला तर अंतिम वर्षाच्या परीक्षा किंवा अंतिम सत्राच्या परीक्षा घेणं अटळ आहे, म्हणजे त्याच्याशिवाय परीक्षा नाही घेत आहे. जवळपास आपल्या इथे म्हणजे विद्यापीठाचा इतिहास आहे की 18, 22 किंवा 25 मार्च एप्रिल आपल्या अंतिम या परीक्षा होतात. उन्हाळी 2020च्या परीक्षा ह्या त्या कालावधीत होणं होतं, पण ते आता ऑक्टोबरमध्ये होणार, म्हणजे जवळपास 6 महिन्याचा कालावधी विद्यापीठाकडे होता. मग या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये परीक्षा घेणं जर अटळ आहे तर विद्यापीठ म्हणा किंवा कुलगुरू झोपले होते का? आणि विद्यापीठाचं असं आहे की वारंवार सांगितलं की आमची परिपूर्ण तयारी आहे. माझं आपल्याला आता तुम्ही विषय काढला म्हणून मी तरी काढणार नव्हतो हा विषय. मला हे म्हणायचं आहे, आमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट सेल आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट सेल आहे. डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आणि तो कशासाठी आहे? नैसर्गिक आपत्तींसाठी. पण याच्यावरच माझे पत्र आहेत त्यांना की दूरच ओळखून नेतृत्व कशाला म्हणतात, नेतृत्व कशाला म्हणतात, तुम्हाला चेअर कशासाठी दिली आहे? ते तुम्हाला फार शॉकिंग आहे. मग बाहेर जाय तर आजच राजीनामा देऊन घरी जा, पटकन बाहेर जा, आग लागायच्या आधी आणि कुणी काही क्वेश्चन करायच्या आधी तुम्ही निघा, काही प्रॉब्लेम नाही आपला. कोणती हो ते जर असं म्हणत असतील की मी बाहेरचा आहे तर मग या विद्यापीठाच्या व्यवस्थेशी तो माणूस समरस झाला नाही. या विद्यापीठाच्या व्यवस्थेशी ज्याला घेणं देणं नाही त्यांचे हे जर का उद्गार आहे की मी बाहेरचा आहे, तर माझं म्हणणं आहे की बाहेरचा आहे तर बाहेरच राहा, आणि बाहेर आता नसाल तुम्ही तर पटकन बाहेर राहा. सर त्यांनी एक आणखी एक केलं होतं की ज्या प्रश्नपत्रिका आहे जे विद्यापीठ परिक्षेत्रात नाही आणि जे परराज्यामध्ये आहे त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवा. आता विद्यापीठ कायदा जर असं आपण पाहिला तर ऑनलाईन परीक्षा जर तुम्ही घेऊन राहिले तर व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका नाही पाठवत आहे तुम्हाला. यांनी तसं पत्र काढलेलं आहे आणि ते पत्र अजूनही जिवंत आहे, ते मेलेलं नाही आहे. तर या संदर्भात तुमचं काय म्हणतं? मी एक लक्षात घ्या, मी माननीय कुलगुरूंना अतिशय नम्रपणे निवेदन करतो की या ऑकेजनमध्ये नाही, याही आधीच्या घटनांमध्ये त्यांनी बेकायदेशीर उल्लंघन केलेलं आहे. माझे पत्र आहे वेगवेगळी आहे. मला अशी शंका येऊन राहिली की त्यांची ती आता हॅबिट झाली. आपल्याला कोणी हटकत नाही, आपल्याला कोणी बोलत नाही, आपल्याला काही कारवाई होत नाही, निर्डावलेली आहे की काय मला कळून नाही राहिलं. आणि म्हणून मला असं वाटते, तुम्हाला मी सेक्शन सांगतो जो कुलगुरूंच्या अधिकाराचा दिलेला आहे. त्या कुलगुरूंच्या अधिकाराच्या सेक्शनमध्ये असं म्हटलेलं आहे की जिथं जिथं ते चेअरमन म्हणून काम करतात किंवा जिथे चेअरमन म्हणून नाही आहे किंवा मेंबर म्हणून पण नाही आहे तिथं महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याला सुसंगतच निर्णय होऊन राहिलेले आहे. हे त्यांनी एन्श्युअर करायचं आहे, खात्री करून घ्यायची. इथं तर काल त्यांनी बेधडक ते स्वतः चेअरमन आहे आणि युनिव्हर्सिटीची एक्झाम ते कॉलेजवर टाकून आता डिग्री देण्याचं झटकलं. मी तुम्हाला एकच सांगतो, त्यामुळे व्हॉट्सअपवर जी पत्रिका दिली एक लक्षात ठेवा. ॲपेक्स पंतप्रधान म्हणा, मुख्यमंत्री म्हणा, मी एखाद्या संस्थेचा चेअरमन आहे, एखाद्या सहकारी संस्था म्हणा, मला माहिती आहे ना की म्हणजे आम्ही पण अडचणीत आलो आहे. मी उदाहरण देतो, धर्मपेठ नागरिक बँक होती, 4 डायरेक्टर त्या मिटिंगला ॲब्सेंट होते आणि त्याच्यामध्ये काही गैरकायदेशीर कर्ज वाटप झालं, ते एक्सपोज झालं कर्ज. आणि ते एक्सपोज झाल्यानंतर त्या 4 डायरेक्टरनी म्हटलं की आम्ही ज्या दिवशी हे कर्जाचा निर्णय झाला त्या दिवशी आम्ही ॲब्सेंट होतो, त्यामुळे आमच्यावर कारवाई होऊ नये. कोर्टाने म्हटलं की ओके, पण जेव्हा कन्फर्मेशनला मिनिट्स आले त्या तुम्ही गेले ना, तेव्हा का नाही बोलले तुम्ही? आता आम्ही जे निर्णय होणार माझ्या सगळ्या अथॉरिटीच्या आम्ही सगळेजण अडचणीत आहोत, त्यांच्या हिसाबमुळे आम्ही पण अडचणीत आहोत. उद्या जर कोणी एखाद्या मुलांनी केस केली, माहिती नाही मला एफ झाला की माझ्या माहिती नाही, पण समजा एफ केला आणि मी तुम्हाला असं म्हणतो एखाद्याने जर का कोर्टाची नोटीस पाठवली आम्हाला आणि ती जर का इंडिव्हिज्युअली पाठवली, नॉट ॲज अ ऑर्गनायझेशन ऑर अथॉरिटी, मॅनेजमेंट काउन्सिल म्हणून नाही, मॅनेजमेंट काउन्सिल मधला दिनेश सूर्यवंशी, मॅनेजमेंट काउन्सिल मधला निलेश गावंडे, मॅनेजमेंट काउन्सिल मधले FC रघुवंशी, असे जे कोणी असतील नावं इंडिव्हिज्युअली जर नोटीस पाठवले तर आम्ही काय करावं? घ्या पण नोटीस द्यावं लागेल, उत्तर खेटे घालावं लागेल. यांच्या सगळ्या चुकी. त्यामुळे व्हॉट्सअपवर जी पत्रिका दिली तिच्यावर उद्देश असा माझा होता, एखाद्याची धारणा आहे, एखाद्याची धारणा या पटकन गेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ईमेल कशासाठी दिली आहे? ईमेल इज ऑथोराइज, ज्याला म्हणतात की सुप्रीम कोर्टाने आणि सगळ्या व्यवस्थांनी
कुठल्याही कॉन्फिडेन्शियलिटीसाठी अप्रूव्ह केलेलं व्यवस्था आहे. त्याला सोडून तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवताय तर ते व्हॉट्सअपवर पाठवावे याच्यावर कुणीतरी सही केली ना. आणि तो काही खालचा कर्मचारी नाही आहे, समजलं की नाही? तो खालचा कर्मचारी नाही आहे, संचालकही नाही आहे. संचालकांनी नोटच कुठं केली असं वरच्या अथॉरिटीकडं की बा आम्हाला असं वाटते की पटकन काही व्हावं म्हणून व्हॉट्सअपने प्रश्नपत्रिका पाठवाव्या तुम्हाला वाटते, तर ती त्याची धारणा चुकीची आहे असं नोटिंग करून नो यू विल बी नॉट अलाउड टू डू सो, यू हॅव टू ऑप्ट फॉर ईमेल प्रोसिजर. ईमेल पाठवलं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणून मी म्हणतो ना असे अनेक विषय आहेत. हो फार विषय आहेत. आता ते वाचा कुठली सर या संदर्भात मी परीक्षा नियंत्रकांना प्रश्न दिला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की आता आपण परीक्षा रद्द केल्या, पण त्याच्यावर प्रतिप्रश्न असा होता की जरी परीक्षा रद्द केल्या तरी ते पत्र जिवंत आहे ना. विषय प्रश्न असा आहे की प्रश्न आपलं हे परीक्षा तुम्ही व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका पाठवल्या म्हणून रद्द केल्या का? नाही. तुमचं सर्व्हर काम करत नव्हतं, तुमचं टेक्निकल प्रॉब्लेम आला म्हणून. समजा एक गृहीत धरा की व्हॉट्सअपवर पाठवलेल्या प्रश्नपत्रिका पाठवल्यानंतर या कदाचित समजा एक स्टेज अशी झाली की सक्सेसफुली पूर्ण परीक्षा संपन्न झाल्या असते, यशस्वी संपन्न झाल्या असते. मग काय म्हटलं सर? मग काय म्हटलं? वेदर दॅट डॉक्युमेंट इज व्हॅलिड विच वॉज पुट ऑन व्हॉट्सअप, म्हणजे पाठवलं होतं विच वॉज सेंड ऑन व्हॉट्सअप, नो नॉट ॲट ऑल. त्यामुळे कॉन्फिडेन्शियलिटीचा भंग झालेलाच आहे, त्यामुळे वाद नाही. पण मला असं म्हणायचं आहे की कुठल्या एखाद्या सामान्य क्लर्कला एखाद्या सुप्रिंटेंडेंटला ऑफिसला लवकर पाठवा आणि कोणी तो खाली व्हॉट्सअपवर पाठवावे किंवा कसे असंच असतं द्यायचं की तो हे नाही म्हणत की मी पाठवले, मला असं वाटते की व्हॉट्सअपवर पाठवावे, तुम्हाला वाटते कसे, तर ते कसेवाले देणं कन्फर्म केलं त्याने दोषी आहे. ते विषय प्रश्न तो विचार आपली धारणा नाही. ते माझ्याजवळ हा GR आहे, कृपया तो अवलोकावा आणि माझी अशी धारणा आहे आणि मला असे वाटते आपण कसं आपण आपल्या आदेशार्थ सांगत असं शब्द प्रयोग असतात. त्यामुळे तो निष्ठून जाते खालचा, कारण त्याला म्हटलं तो मला शंका आहे करावे किंवा कसे, तुम्ही कसे निर्माण केलं मार्गदर्शन द्यावे. मार्गदर्शन द्यावे. त्याची काही फाईलची प्रोसिजर आहे हे आम्हाला माहिती आहे. समोरचा टप्पा काय? समोरचा टप्पा हा आहे की माननीय कुलगुरूंनी काल अकॅडमिक काउन्सिलनी घोषित केलेली त्यांची मान्यता घेऊन त्यांनी स्वतः घोषित केलेली परीक्षा ताबडतोब मागे घ्यावी. अल्टरनेटिव्ह जे काढायचे आहेत त्या अल्टरनेटिव्हसाठी अनेक लोकांशी बोला, ज्यांना ज्यांना वाटते त्यांना बोलवा. आणि दुसरी गोष्ट, कोणताही कायदा, कोणतंही सुप्रीम कोर्ट, कोणतंही UGC, कोणतंही गव्हर्नमेंट हे म्हणणार नाही का काहीही करा, कोट्यांचे भवितव्य गड्ड्यात केले तरी चालतील पण परीक्षा गड्डा कराच असं कोणी म्हणणार नाही. म्हणून विद्यापीठाने 30 नोव्हेंबरपर्यंतचा अतिरिक्त वेळ मागून घ्यावा. सगळ्यांना लिहावं, आपल्या फ्री फ्रँक ट्रान्सपरंट त्यांनी ज्याला म्हणता येईल की आपल्या अडचणी सांगाव्यात. कोणीही मला एक कळत नाही आता तुम्ही पुन्हा गडबड करू नये. मागच्या विद्यार्थ्यांमध्ये ATKT मध्ये त्याच्या परीक्षेच्या सोबत होणार होत्या, त्या रद्द केल्या. आता काय म्हणतात असेसमेंट करा, असेसमेंटनी करू. अरे बाबा नाही करता येत असेसमेंटनी. पुन्हा पुन्हा सांगून राहिलो तुम्हाला, कोणतीच परीक्षेला पर्याय हा असेसमेंट असूच शकत नाही. असाइनमेंट आता मला सांगा तुम्ही, म्हणजे मी आता फिजिक्स आहोत, मी सेकंड इयरचं समजा बँक असलेली की व्हॉट इज PN जंक्शन, व्हॉट इज लूपिंग, तो पोटा असाइनमेंट घेऊन मस्तपैकी उघडून असाइनमेंटमध्ये आणून देईल. असाइनमेंटचा अर्थ काय आहे, कल्पना कळल्या पाहिजे, त्या निमित्तानं त्याला पुस्तक उघडलं पाहिजे, त्या निमित्तानं 4 ओळी त्यानं वाचल्या पाहिजे, त्यानं ते करून आणलं पाहिजे. बरोबर. असाइनमेंट इज डिफरंट थिंग, असेसमेंट इज डिफरंट थिंग, प्रेझेंटेशन इज डिफरंट थिंग, एक्झामिनेशन इज डिफरंट थिंग, इव्हॅल्युएशन इज डिफरंट थिंग. कसं काय तुम्ही करून राहिले? आणि हे सगळं इलिगल काम आमच्या शिक्षक, प्राचार्य, प्राधिकरणाच्या खांद्यावर तुम्ही करा आणि आपण नाम घेणार पाहिजे. असं कसं चालेल? नो. त्याच्यामुळे स्वच्छपणे UGCला, स्टेट गव्हर्नमेंटला आपल्या मर्यादा अडचणी लक्षात घेऊन कॉलेजेसला विरोध करण्याचा किंवा नकार देण्याचा काही अधिकार
आहे. आणि तुमच्या माहितीसाठी आज योगायोगाने माझ्या कॉलेजची स्टाफ काउन्सिल होती, तिथं मी हा मुद्दा काढला आणि आम्ही असमर्थता दर्शवली. आज आम्ही हे कॉलेजमध्ये अशी परीक्षा करण्याकरता आम्ही भाग घेणार नाही, या पापामध्ये आम्ही सहभागी होणार नाही, या बेकायदेशीर कृत्यात आम्ही सहभागी होणार नाही. त्यामुळे माझ्या प्रिन्सिपलनी आजचा आमच्या स्टाफ काउन्सिलवरचा विषय हा थांबवला. कुठल्याही पद्धतीचं परीक्षेचं नियोजन माझ्या कॉलेजमध्ये आता होत नाहीये. हे मी केलं. हो, नरसमा आणखी पण काही कॉलेज पुढे येतील ना आता आले पाहिजे. माझं तेच म्हणणं आहे, माझं कॉलेज असं आव्हान आहे, हे यांच्या बेकायदेशीर आणि पाप केलेलं याच्यामध्ये आपण सहभागी राहू. आपल्याला विद्यार्थ्यांचं हित पाहिजे. ऐकून घ्या, नुसतं विद्यार्थ्यांचं हित नाही, आपल्याला त्याची व्हॅलिड डिग्री द्यायची आहे. मी माननीय राज्यपालांना तोच म्हटलेला आहे की थ्रू धिस प्रोसिजर we can't give valid degree to a student and if he deprived of valid degree तो जर वंचित राहिला व्हॅलिड डिग्री पासून तर त्याचं पूर्ण आयुष्य खराब होतं. त्यामुळे थोडंसं जरा आणि कमीपणा घ्यायला हरकत नाही. ठीक आहे, आमचं चुकलं आहे, विचार घ्यायला लगेच का म्हणून तुम्ही करेजेसली म्हणत नाही. आणि तुम्ही जर का म्हणता की आम्ही ऑटोनॉमस आहोत, आम्ही स्वायत्त आहोत, तर घ्या निर्णय. सुप्रीम कोर्टाला लिहा की आम्हाला अशा अशा अडचणी आलेल्या आहेत. we can't take this conduct these examinations in due time of 31st October. आता आपल्याला 5-7 दिवस राहिले, 7 दिवस बरोबर नाही येऊ शकत आम्ही. आणि मी काय म्हणतो, एक लक्षात घ्या, काय करणार सुप्रीम कोर्ट खोलात जाईल काय गडबड झाली तुमची, मान्य करा तिथं की हे गडबड झाली, कंपनी चुकीची होती. परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या पाहिजे असं माझं हे म्हणणं आहे तुम्हाला की कॉलेजच्या सगळ्या प्रिमायसेसचा स्ट्रक्चरचा जरूर वापर करा. आम्हाला हे म्हणायचं आहे की जी लिंक पाठवायची आहे दॅट शुड बी सेंड सेंट्रली फ्रॉम युनिव्हर्सिटी. कॉलेजच्या लेवलवर करू नका. पेपर एकच असावा. विद्यापीठ स्तरावर घेतली विद्यापीठ आणि ते मस्त आहे ना, फायनल इयर एक्झाम आहे. फायनल आणि एक्झामिनेशनला पर्याय नाही आहे. तुम्ही आता मला सांगा, तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर एक्झाम अजूनही पूर्वीपासून पुणे मुंबई विद्यापीठामध्ये कॉलेज कंडक्ट करतात. मग कॉलेज कंडक्ट करते म्हणजे काय करते, त्याचे पेपर सेटर्स जे आहेत ते अप्रूव्ड बाय युनिव्हर्सिटी असतात. त्यांना एक फ्रेमवर्क दिलेलं असते, त्याच्यात ते असतात. तुम्ही फ्रेमवर्क दिलेलं नाही आहे, तुम्ही अप्रूव्ड टीचर पण दिलेले नाही आहे, तुम्ही टाइम टेबल पण दिलेला नाही आहे. मला आपल्याला हे सांगायचं आहे की विद्यापीठानेच घ्यावी. वेळ पडली तर माझं वैयक्तिक मत आहे, पण अनुभवाच्या आधारावर आहे की आता कोविडचं वातावरण जर का थोडंसं निवडून राहिलेलं आहे. आपण अनेक जिम ओपन केल्या, आपण लोकल ओपन केल्या, बेस्ट मधली कपॅसिटी सुद्धा अनलिमिटेड करून टाकली कालपासून मुंबईमध्ये. ती लिमिटेड होती बेस्टच्या बसेसमध्ये, बरोबर आहे. मग आता हे जर का आलेलं आहे तर त्या युवा सेनेची अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे की ऑफलाईन करा, पुन्हा बोलवा सेंटरवर. 1 दिवस नाही 25 दिवस परीक्षा करावं, काय फरक पडून जाईल. आता आम्हाला हे म्हणायचं आहे, एका रूममध्ये 15 बसतात तर 10 बसवा आणि सकाळी 10 वाजता सुरू करतात, 8 वाजता सुरू करा. आणि आपण आता सुप्रीम कोर्टाने तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे, पण हे म्हटलेलं आहे की एक्झामिनेशन झालीच पाहिजे, प्रमोशन नाही. सुप्रीम कोर्ट कुठपर्यंत कन्सर्न आहे की नो मोर प्रमोशन, प्रमोट करून फायनल मधून पुढच्या परीक्षेला पाठवू नका किंवा पुढच्या याला पाठवू नका, हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाला तुम्ही एक स्कीम ऑफ एक्झामिनेशन घेऊन जा किंवा आम्ही असे अशा पद्धतीने कंडक्ट करतोय. आणि एकीकडे सगळीकडे अनलॉक होत असताना, आज बिहारच्या निवडणुकांमध्ये हजारो लोक सभेमध्ये जात असताना आम्ही या पोरांची परीक्षा घेतो, काय अर्थ नाही. मला असं वाटते की अल्टरनेटिव्ह आर देअर दॅट नीड्स अ फेअर डिस्कशन. सगळ्या लोकांना बोलवा, त्याची यादी तयार करा, लोकांना विचारा. आम्ही हे जे काढून देतो ते अजून 50 लोकांना विचारा जगभरात. नवीन एक सिस्टीम घेऊन या, पण विद्यार्थ्यांच्या हिताशी खेळू नका. हा कालचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताशी केला.